नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे सर्व मुलांचा फेवरेट टोमॅटो केचपची होममेड रेसिपी, ज्याच्यासाठी आपल्याला कुठल्याही प्रिझर्वेटिव्हची, कुठल्याही कलरची किंवा कुठल्याही केमिकलचा वापर करायचा नाही। सहसा आपण बघतो की मुलांना टोमॅटो केचप खूप आवडतो। अगदी म्हणजे एखादी भाजी आवडत नसेल तर मुलं पोळीसुद्धा टोमॅटो केचप सोबत खातात। पण तुम्हाला माहिती आहे का, त्याच्यामध्ये खूप सगळे प्रिझर्वेटिव्स असतात, थिकनर एजंट्स असतात, जे की मुलांच्या शरीरासाठी खूप जास्त अपायकारक आहे। इतक्या सोप्या पद्धतीने जर घरीच होममेड केचप बनत असेल तर आपल्याला काय गरज आहे आपण मार्केटमधून घ्यायची। इथे मी घेतलेले आहे काही टोमॅटोला स्वच्छ धुवून आणि दोन भागामध्ये कट करून घेतलेलं आहे। एका पातेल्यामध्ये थोडंसं पाणी उकळायला घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये हे सर्व टोमॅटो आपल्याला ॲड करायचे आहे। आता टोमॅटो ॲड केल्यानंतर मी इथे थोडीशी खजूर टाकते, हे की नॅचरल स्वीटनर आहे। त्याचबरोबर काही मसाले आहेत, जसे की दालचिनी, लवंग, काळी मिरी, आणि हे एकत्र आपण शिजवून घेणार आहोत। तुम्हाला हवा असल्यास याच्यामध्ये कांदा आणि लसूणचा देखील तुम्ही वापर करू शकता, परंतु हे टोमॅटो केचपसाठी कम्प्लिटली ऑप्शनल आहे। आता हे थंड झाल्यानंतर आपल्याला ह्याची साल काढून घ्यायची। दोन भागामध्ये आपण कट केलं होतं, त्याच्यामुळे साल अगदी आरामात निघून जातील। त्यानंतर ह्याला मिक्सरमधून चर्न करून घेऊ आणि स्मूथ टेक्स्चर येण्यासाठी म्हणून आपण स्टीलच्या एका स्ट्रेनरनी ह्याला मस्तपैकी स्ट्रेन करून घेऊ। तर मैत्रिणींनो, आपण जो मार्केटमधून केचप आणतो तर त्याच्यामध्ये खूप सगळे थिकनर एजंट्स असतात, प्रिझर्वेटिव्ज असतात, जे की आपल्या शरीरासाठी खूप जास्त अपायकारक असतात। हा केचप अगदी काही वेळामध्ये 10 ते 15 मिनिटं मध्ये घराच्या घरी तयार होतो आणि 1-2 महिन्यापर्यंत तुम्ही फ्रीजमध्ये अगदी सहज ह्याला प्रिझर्व करू शकता। त्यामुळे तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा। जेव्हा आपण ह्याला स्ट्रेन करून घेतलं तेव्हा एक आता कढईमध्ये मी ॲड केलेलं आहे टोमॅटोची प्युरी। त्याच्यामध्ये टाकलेलं आहे काश्मीरी रेड चिली पावडर, त्याचबरोबर थोडंसं साधं मीठ, थोडं काळं मीठ आणि त्याचबरोबर थोडीशी साखर। तर पहिलेच मी ह्याच्यामध्ये नॅचरल स्वीटनर म्हणून खजूरचा वापर केला होता, त्याच्यामुळे साखरेचं प्रमाण इथे मी कमी वापरलेलं आहे। आता ह्याला छान आपल्याला शिजवून घ्यायचं आहे, 5 ते 7 मिनिटं आपल्याला ह्याला छान शिजवून घ्यायचं आहे। आता हे शिजलं हे कसं समजायचं तर ते पण मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे। तुम्ही ही माझी रेसिपी कुठून बघत आहात हे मला एकदा कमेंट करून नक्की कळवा। तुम्हाला माझ्या रेसिपीज जर आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। आणि जर रेसिपी नाही आवडली तर तुम्ही तसंही मला कमेंट करून सांगू शकता की ही रेसिपी आम्हाला आवडली नाही। तर मैत्रिणींनो, बघा आता रंग देखील बदललेला आहे आणि घट्टपणा देखील आलेला आहे। एक प्लेट घ्यायची आहे आपल्याला, त्याच्यामध्ये एक थेंब आपण हा शिजवलेला केचप टाकूयात आणि आता बघा ती ही प्लेट उभी केल्यानंतर ही केचप जे आहे ते एकसाथ खाली येतं, ह्याचा अर्थ आपलं केचप बनलेलं आहे। आता ह्या वेळेला तुम्हाला थोडंसं ह्याच्यामध्ये व्हाईट विनेगर टाकायचं आहे आणि गॅस बंद करायचा आहे। थंड झाल्यानंतर काचेच्या बरणीमध्ये भरून ह्याला तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता। अगदी घरच्या घरी होममेड केचप तयार। थँक्स फॉर वॉचिंग।